तर आता प्रोजेक्टसाठी आपण काय करू की एक फोल्डर बनवू. मग फोल्डर कोणता बनवणार आपण? सिंपली मी एक फोल्डर बनवतो आणि फोल्डरला नाव देऊ आपण, ठीक आहे, ई कॉमर्स प्रोजेक्ट 1 देऊ. ठीक आहे, ई कॉमर्स प्रोजेक्ट चालेल ना. आणि जो काय फोल्डर बनवला, फोल्डरला आपण करू CMD. आणि CMD केल्यानंतर आपली फर्स्ट कामासाठी इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन मध्ये आपण काय काय इन्स्टॉलेशन करतो, जेवढे आतापर्यंत आपण इन्स्टॉलेशन करत होतो सगळे काय करणार आपण आता, पॅकेज इन्स्टॉल करून घेणार. तर सांगा बरं मला, पॅकेज npm i एक्सप्रेस, EGS, MySQL, util, body dash, parser आणि कुकी डॅश पार्सर, अजून एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. अजून कोणतं राहिले की सेशन एक. मग सेशनची काय, एक्सप्रेस डॅश सेशन. ठीक आहे, अजून कोणतं राहिलं, ठीक आहे, JWT लागेल, आपण तेव्हा बघू, चालेल. आणि जे काय पॅकेज होते त्याला पॅकेजला करू आपण इन्स्टॉल. ठीक आहे, पॅकेज झाले इन्स्टॉल. मग जे पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर आपण करू कोड पेस्ट डॉट. याने काय होणार की जे काही VS कोड आपला आहे ते VS कोड ओपन होईल. मग VS कोड ओपन केल्यानंतर आपली फर्स्ट कमांड काय राहते की फर्स्ट स्टेप काय राहते, एक सर्व्हर बनवायची, की आपल्याला एक सर्व्हर लागणार आहे आणि सर्व्हरसाठी आपण एक फाईल बनवतो. ठीक आहे, मग फाईलला नाव काय देणार आपण, index.js. ठीक आहे ना. आणि जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले, पॅकेज इम्पोर्ट करून घेऊ. मग पहिलं काय राहील, कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस. नेक्स्ट कॉन्स्ट बॉडी पार्सर घेऊ, बॉडी पार्सर आणि इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहील सिंपली बॉडी डॅश पार्सर. अजून काय सांगा बरं मला, SQL आपण वेगळी फाईल बनवणार. ह्यानंतर काय अजून की सेशन. मग सेशनला पण आपण करून घेऊ, सेशन इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहील एक्सप्रेस डॅश सेशन. ठीक आहे, जे काय अपलोडचं आहे, अपलोडला पण आपण काय करू, इम्पोर्ट करून घेऊ, अपलोड इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहील एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. ठीक आहे, त्यानंतर मी एक ठीक आहे घेऊ, कुकी पण घ्यायचं का, ठीक आहे, कुकी पण घेऊ. कॉन्स्ट युटिल आपण एक वेगळी फाईल बनवणार आहे, MySQL ची कनेक्शन आहे ते पण वेगळी फाईल बनवणार आहे. मग त्यात आपण युटिल MySQL घेणार आहे. मग इथे आपण कुकी घेऊ, कुकी इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहील कुकी पार्सर. ठीक आहे, आणि त्यानंतर मी एक व्हेरिएबल बनवतोय ऍप नावाचं, कॉन्स्ट ऍप इक्वल टू एक्सप्रेस आणि राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे, आणि जे काही मिडलवेअर आहे ते मिडलवेअर राईट करू. मग सांगा बरं मला, मिडलवेअर ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये ऍप डॉट यूज बॉडी पार्सर डॉट URL राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू. ठीक आहे, अजून नेक्स्ट ऍप डॉट यूज त्यामध्ये अपलोड आणि राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे, एक झाली. आणि कोणती राहील आपली, कुकीची, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये कुकी आणि राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे, अजून कोणती राहिली आपली, ठीक आहे, ऍप डॉट यूज आणि एक्सप्रेस डॅश स्टॅटिक्स आणि त्यामध्ये आपण सिंपली काय सांगणार, पब्लिक स्लॅश. अजून कोणती राहिली, सेशनची. मग सेशनची बी घेऊ, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये सेशन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये पहिली व्हॅल्यू कोणती, रिसेव्ह. ठीक आहे, विसरलात. आणि त्याला आपण काय देणार, व्हॅल्यू ट्रू देणार. त्यानंतर नेक्स्ट सेव्ह आणि इनिशियलाइज आणि त्याला पण आपण सिंपली करू ट्रू. आणि लास्ट वाला काय होतं, सिक्रेट. आणि सिक्रेटला आपण व्हॅल्यू देतो, मी सपोज 1 2 3 4 5 6 असं काहीतरी द्या तुम्ही.
ठीक आहे ना, सिक्रेट झाली. तर आपण काय करणार आहे, एक युजर साईड बनवणार, एक दुसरं काय बनवणार आपण, ऍडमिन साईड बनवणार आहे. मग त्यासाठी मी काय करतोय, सिम्पली की एक राऊट नावाचा फोल्डर बनवतो. ठीक आहे ना, एक राऊट्स, आणि राऊट्स मध्ये एक राहील कोणती, युजर डॉट जेएस, आणि दुसरी कोणती राहील, ऍडमिन डॉट जेएस. ठीक आहे ना, मग काय जे काय आपल्या युजर डॉट जेएस मध्ये आहे ते राईट करू आपण, कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहील एक्सप्रेस. ठीक आहे, आणि त्यानंतर नेक्स्ट काय राहणार, राऊट इक्वल टू एक्सप्रेस डॉट राउटर आणि राऊंड ब्रॅकेट, आणि त्यामध्ये आपण एक URL बनवणार. मग राउटर डॉट गेट राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये डबल कोड मध्ये स्लॅश कोमा देऊन एक फंक्शन राईट करणार, आणि फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट, आणि दुसरं राहणार सिम्पली रिस्पॉन्स, आणि रिस्पॉन्स डॉट आपण रेंडर करू. आणि रेंडर मी काय करतो की एक इंडेक्स डॉट EGS फाईल काय करतो मी रेंडर करतो. मग EGS फाईल कुठे राहणार आपली, ठीक आहे, मग एका कोणत्या साईडला, आपला युजर साईडला. मग मी इथे सिम्पली काय करतो, युजर स्लॅश इंडेक्स डॉट EGS. मग जी काही EGS फाईल असतात ते कुठे असतात, व्ह्यूज फोल्डर मध्ये. मग मी एक सिम्पली व्ह्यूज फोल्डर बनवतो, आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये कुठे राहणार आपली, ठीक आहे, इथे एक मी टेम डॉट EGS बनवतो. ठीक आहे, सिम्पली, त्याचा काही अर्थ नाही. ठीक आहे, मग जे काय आपल्या हे असणार कोणत्या EGS फाईल, ती कुठे राहणार आपल्या व्ह्यूज फोल्डर मध्ये. मग व्ह्यूज फोल्डर मध्ये मी एक फोल्डर बनवतो, कोणता, युजर, आणि युजर फोल्डरच्या आतमध्ये कोणती राहणार माझी, इंडेक्स डॉट EGS. ठीक आहे ना, आणि ते इंडेक्स डॉट EGS मध्ये H1 मध्ये मी राईट करतो, वेलकम टू युजर. ठीक आहे ना, आणि जो काय आपण युजर राऊट बनवलाय, राऊट मधून एक्सपोर्ट काय करणार आपण, मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट, आणि एक्सपोर्ट काय करणार आपण, राऊट. ठीक आहे ना, मग सेम ते आपण ऍडमिन साठी करून घेऊ. ऍडमिन मध्ये जाऊ, ऍडमिन मध्ये एक जे काय लागतं एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहणार सिम्पली एक्सप्रेस. त्यानंतर कॉन्स्ट राऊट, आणि राऊट इक्वल टू एक्सप्रेस डॉट राउटर, आणि राऊंड ब्रॅकेट. मग ह्यामध्ये एक आपण काय म्हणणार, URL, राउटर डॉट राऊट डॉट गेट, आणि स्लॅश देऊन स्लॅश कोमा घेतो, आणि एक फंक्शन घेतो. मग फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट, दुसरा राहणार रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स असेल त्याला मी सिम्पली रेंडर करतो. रेंडर, आणि रेंडर काय करणार मी की ऍडमिन स्लॅश इंडेक्स डॉट EGS. म्हणजे काय आहे की जे काय व्ह्यूज फोल्डर मध्ये ऍडमिन फोल्डर आहे त्यामधला काय की इंडेक्स फाईल घे, म्हणजे युजरचे EGS वेगळे, आणि जे काय ऍडमिनचे EGS ते वेगळे केले आपण. मग मी व्ह्यूज फोल्डर मध्ये जातो, व्ह्यूज फोल्डर मध्ये ऍडमिनचा काय बनवतो, फोल्डर बनवतो, आणि त्यामध्ये ऍडमिन फोल्डर मध्ये इंडेक्स डॉट EGS, आणि त्यामध्ये मी राईट करतो H1 मध्ये वेलकम टू ऍडमिन. ठीक आहे, आणि जो काय आपला ऍडमिन राऊट आहे, राऊट मधून एक्सपोर्ट काय करणार आपण, मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट, आणि एक्सपोर्ट करणार आपण राऊट. मग जे काही आपण एक्सपोर्ट केलंय त्याला सिम्पली आपण इंडेक्स मध्ये इम्पोर्ट करू, आणि त्याचा यूज करू. मग मी इथे इम्पोर्ट करतो पहिलं, कॉन्स्ट युजर राऊट. ठीक आहे, याला डॅश देतो मी मध्ये, राईट. ठीक आहे, युजर राऊट इक्वल टू रिक्वायर, म्हणजे जे काय आपण इंडेक्स फाईल मध्ये URL देत होतो ते कुठं करणार आपण, युजरच्या मध्ये, युजर डॉट GS मध्ये, आणि जे काही ऍडमिनचे असणार ते ऍडमिन मध्ये करणार. मग मी इथे सिम्पली इम्पोर्ट करतो, इम्पोर्ट करायचं म्हणजे रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डॉट स्लॅश राऊट स्लॅश मधून काय करणार आपण, युजर गेट करणार. ठीक आहे, मग जसं युजर घेतलंय तसं ऍडमिनला पण, ठीक आहे, युजर काय केलं आपण, इम्पोर्ट केले. मग त्याचे यूज करू आपण. मग यूज करण्यासाठी ऍप डॉट यूज, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड, आणि स्लॅश आलं की काय ओपन झालं पाहिजे, युजर राऊट. ठीक आहे ना, मग जसंच आपण सेम केलं, युजरला इम्पोर्ट केलंय तसं ऍडमिनला पण इम्पोर्ट करू आपण, कॉन्स्ट ऍडमिन
डॅश राउटर आणि इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहणार सिम्पली डॉट स्लॅश राऊट आणि राऊट्स मधून आपल्याला काय घ्यायचे ऍडमिन गेट करायचे. मग त्याचे पण आपण एक मिडलवेअर राईट करू ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट आणि URL मध्ये स्लॅश ऍडमिन आलं तर कुठे पाठवायचं त्याला ऍडमिन राऊटला पाठवायचं. ठीक आहे ना. मिडलवेअर राईट केला त्याच्या आपण सिम्पली आणि ह्याला मी एक पोर्ट नंबर देतो. पोर्ट नंबर काय राहणार ऍप डॉट लिसन ठीक आहे लेन झालं ठीक आहे आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये 1000 जो काय आपला कोड आहे त्याला एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट करण्यासाठी कमांड काय नोडिमॉन इंडेक्स डॉट JS ठीक आहे एंटर करायची राहिली आणि एंटर केलं. मग एंटर केल्यानंतर मी ब्राउझरला जातो. ब्राउझरला टाकतो मी लोकल होस्ट कोलन 1000 याने काय होईल जे काय आपलं पेज आहे ते ओपन झालं. काय आलं इथे आता वेलकम टू युजर आणि मी ऍडमिनला जायचं म्हणलं काय करणार स्लॅश ऍडमिन ऍडमिनचं ओपन होणार. ठीक आहे ना. मग आता आपल्याला सध्या काय करायचं आहे की आपल्याकडे जे काही डिझाईन आहे पहिले आपल्याला डिझाईन इम्प्लिमेंट करायची. ठीक आहे ना. मग काय करू आपण एक टेम्पलेट घेऊ आपण. ठीक आहे मी एक टेम्पलेट घेतो चालेल ना. मग टेम्पलेट घेण्यासाठी मी काय टाकतो आपल्याला ई कॉमर्सची घ्यायची. मग गुगलला सर्च करू आपण ई कॉमर्स टेम्पलेट जी काय अल्ट्रासची वेबसाईट आहे वेबसाईटवर जाऊ आपण. ह्यात नाही आपण एक टेम्पलेट घेऊया ई कॉमर्सचे. ठीक आहे हे घेऊ आपण. याला लाईव्ह प्रिव्ह्यू करू. त्याला लोडर वगैरे भरपूर आहे समरी कलेक्शन प्रोडक्ट आहे. ठीक आहे ना. ठीक आहे ना. मग आपण हे वेबसाईट घेऊ. मग याला घेण्यासाठी आपण सिम्पली काय करू याला काय करणार इथे डाउनलोड मल्टी ठीक आहे क्लिक करू फ्री मध्ये. मग फ्री के मध्ये आपण एकदा ओपन केल्यानंतर एक डाउनलोड बटन दिसते. ठीक आहे तुम्हाला मी याची ग्रुपवर URL टाकतो. ठीक आहे मला ग्रुपवर मी URL सेंड करतो. मग इथे URL काय केले आपण जी URL टाकली मी तुम्हाला ग्रुपवर त्याची ओपन करायची आणि काय करणार इथे डाउनलोड बटनावर क्लिक करणार. मग डाउनलोड बटनावर क्लिक केल्यावर काय होणार की एक तुमच्या जी लोकल पीसी आहे लोकल पीसी मध्ये काय होणार एक झिप फोल्डर डाउनलोड होणार. ठीक आहे ना. आता एक झिप फोल्डर डाउनलोड झालाय. ठीक आहे मग त्याला आपण काय करू एक्सट्रॅक्ट करू. सर्वांना झिप फोल्डर माहिती आहे असं कोण आहे त्याला झिप फोल्डर माहित नाही आहे का कोण आहे का कोण नाही. ठीक आहे सर्वांना झिप फोल्डर माहिती आहे. ठीक आहे मग जे आपलं झिप फाईल डाउनलोड केली त्याला मी काय करतो सिम्पली एक्सट्रॅक्ट करून घेतो. एक्सट्रॅक्ट करण्यासाठी राईट क्लिक करतो आणि इथे एक्सट्रॅक्ट ऑल आणि एक्सट्रॅक्ट कुठे बनवायचे आपल्याला जी आपला ठीक आहे क्लास A आपण कोणती बॅच B आहे. ठीक आहे ना. आणि त्यामध्ये मी काय करतो एक्सट्रॅक्ट करून घेतो. त्याला एक्सट्रॅक्ट ऑल केलं. ठीक आहे आपलं जी काय फोल्डर होती ती काय झाली एक्सट्रॅक्ट झाली. सिम्पली मी काय करतो आपला फोल्डर ओपन करू कुठेही डेस्कटॉपला आणि डेस्कटॉप मध्ये ठीक आहे आणि फोल्डर मध्ये जे काय आपण एक्सट्रॅक्ट केलं ते एक्सट्रॅक्टची फाईल कुठे आली इथे आली. ठीक आहे मग मी काय करतो एक नवीन फोल्डर बनवतो. नवीन फोल्डर ठीक आहे इथे आली आणि यामध्ये जे काय पेज आहे ते पेज आले. मी याला सिम्पली कॉपी करतो सर्वांना आणि एकदा बॅक येतो. बॅक आल्यानंतर मी एक नवीन फोल्डर बनवतो. नवीन फोल्डर मध्ये एक नाव देतो मी की ई कॉमर्स टेम्पलेट देऊ आपण. ठीक आहे म्हणजे जे काय आपले डिझाईन असेल ते कुठे राहील त्या फोल्डर मध्ये राहील. एक फोल्डर बनवला आणि त्या फोल्डर मध्ये माझं काय राहील ते काय डिझाईन आहे ते डिझाईन राहील माझं. ठीक आहे जे कॉपी केलं तर सिम्पली मी त्याला पेस्ट कॉपी नाही झालं का. ठीक आहे पुढे ती वेबसाईट अल्ट्रास आणि अल्ट्रास मध्ये जाऊन काय करणार सिम्पली कंट्रोल A करतो आणि जो काय आपण नवीन फोल्डर बनवला आहे कोणता बनवला आहे ई कॉमर्स टेम्पलेट म्हणून आणि ते टेम्पलेट मी तिथे पेस्ट करतो. ठीक आहे ना. मग आता आपण जाऊ VS कोड मध्ये. VS मोड मध्ये काय करायचं आता आपल्याला की युजर साईडला काम करायचं. जी काय आपल्याकडे डिझाईन आहे ती डिझाईन काय करणार आपण इम्प्लिमेंट करू युजर साईडला. मग आपल्याला काय EJS ची गरज नाही याची ऍडमिनची गरज नाही सध्या. ठीक आहे ना. जे काय गरज नाही मी त्याला क्लोज करतो. आता आपण कशात काम करणार आहे जे काय आपलं युजर साईट आहे युजर साईट मध्ये काम करणार. ठीक आहे ना. मग युजर साईडला आपण काय करणार आहे की आता जे काय आपण रन केलंय मग स्लॅशला आपण काय करू एक होम पेज आणू. स्लॅशला म्हणजे काय आपलं हे इंडेक्स पेज. ठीक आहे मग आपण इकडे जाऊ इंडेक्स पेज कुठे आहे इथे ओपन
ब्राउझर साईडला ओपन केलं, जी काही इमेज हे आपलं पेज आहे, पेजला काय करू आपण प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करू. याला इम्प्लिमेंट करण्यासाठी मी काय करतो, राईट क्लिक केलं, ओपन विथ आणि व्हीएस कोड मध्ये ओपन केलं. व्हीएस कोड मध्ये ओपन केल्यानंतर जो काय कोड आहे त्याला कंट्रोल कंट्रोल सी करतो, आणि जी काय आपली युजर साईड मधली index.js फाईल आहे त्यामध्ये मी काय करतो पेस्ट केली. मग पेस्ट केल्यानंतर मी आउटपुट पेजला जातो, पुढे आपलं ब्राउझर साईडला, आणि इथं काय करणार localhost:100 इथे, ठीक आहे ना. तर सध्या आपण ऍडमिन साईडला आहे. localhost:100 आल्यानंतर काय आली, जे कॉपी केलं ते स्ट्रक्चर आलंय, ठीक आहे ना. याचं स्ट्रक्चर आलंय, ठीक आहे. आपण कोड मध्ये जाऊ, आणि जे काही आपले सीएसएस फाईल असतात तिथे जावास्क्रिप्ट आहे, जावास्क्रिप्ट मध्ये जावास्क्रिप्टच्या फाईल आहेत, इथे काय इमेज काय इमेज फोल्डर मध्ये, ठीक आहे ना. आयकॉन सीएसएस राईट, ठीक आहे. मग हे जावास्क्रिप्ट सीएसएस कुठे राहतात आपल्या, कुठे राहतात पब्लिक फोल्डर मध्ये. मग पब्लिक फोल्डर मध्ये आपण जाण्यासाठी काय करू, हे 4 फोल्डर कॉपी केले, आणि जो आपला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टच्या फोल्डर मध्ये जाऊ. तुम्ही इकडून करा नाही तर व्हीएस कोडून मधून करा, दोन्हीकडून केलं तरी काय अडचण नाही. आणि इथे मी एक सिंपली काय करतो, एक पब्लिक नावाचा फोल्डर बनवतो, पब्लिक, आणि त्यामध्ये जे काय आपण 4 फोल्डर आणले होते त्याला मी काय करतो पेस्ट करतो, ठीक आहे. मग आपण आउटपुट पेजला चेक करू, याला मी रिफ्रेश केलं, झाली डिझाईन थोडीशी चेंज, ठीक आहे. काय झालं, सीएसएस आपल्याला का बरं नाही झाली, की जे आपण फोल्डर घेतले होते, कुठे आपलं टेम्पलेट, कुठे टेम्पलेट आपण कुठे ठेवलंय इथे, आणि यामध्ये काय एक फाईल मध्ये एक सीएसएस फाईल आहे, ठीक आहे. मग सीएसएस फाईल आहे, याला पण करू आपण कॉपी, आणि जो काय आपला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट मध्ये सीएसएस कुठे टाकणार, की पब्लिक फोल्डर मध्ये, म्हणजे इथे पेस्ट केली, ठीक आहे. आणि याला जाऊन रिफ्रेश करू, झाली ओके, आली ना. आता सहजासहजी इतकी सीएसएस आपल्याला भेटत नाही, ठीक आहे ना. प्रोजेक्ट झाला म्हणजे सहजासहजी इतकं अवघड सोपं बी नाहीये, आणि लय जास्त काय अवघड पण नाही. मग जो काय आपल्याला भेटलंय त्याला आपण सिंपली काय करणार, की जे जावास्क्रिप्ट फाईल आहे, जावास्क्रिप्ट कुठून आली आपली पब्लिक फोल्डर मधून आली. मग जे काय सीएसएस फाईल आहे, सीएसएस फाईल आपण काय करणार, सिंपली जे काय पब्लिक फोल्डर मधून लोड झाले त्याला आपण सिंपली काय करणार, स्लॅश टाकणार पुढे. मग मी जे काय सीएसएस फाईल आहे त्याला कंट्रोल डी करतो, म्हणजे ह्याच्या पुढे काय मी करणार, स्लॅश देणार, ठीक आहे. ही पण आयकॉनची बी आली, स्लॅश मधून आली, अजून कोणती आली, स्क्रॉल केल्यानंतर जेएस फाईल पण आली, ह्याला आपण काय करणार स्लॅश देणार, ठीक आहे. अजून कोणती इमेज वगैरे आहे, ठीक आहे, इमेज आहे का, ठीक आहे. इथे एक इमेज आहे, इमेजला पण आपण काय करतो स्लॅश देतो, ठीक आहे ना. ह्याला मी काय करतो की कंट्रोल सिलेक्ट करतो आणि कंट्रोल डी करतो, जेवढ्या काही इमेज आहेत कंट्रोल डी ने काय झाल्या सर्व सिलेक्ट झाल्या, आणि याला मी काय करतो स्लॅश इमेज राईट केलं, ठीक आहे. सर्व इमेजला दिल्या, ठीक आहे. अजून आपल्या पुढे राहिले जावास्क्रिप्ट. मग फुटरला आलो, मग फुटरला आल्यानंतर आपण मी काय करतो, इथे जेएस फाईल आहे, मग जेएस फाईलला पण काय करणार आपण पुढे स्लॅश देऊन टाकू, ठीक आहे. आउटपुट पेजला येऊ, आणि याला काय केलं मी रिफ्रेश केलं, ठीक आहे. लोड झाली, ओके ना. मग जे काय आपलं हे इमेज लोड झाली, आपण किती पार्ट मध्ये काम करणार, 3 पार्ट करणार ह्याचे, किती म्हणजे काय की प्रत्येक प्रत्येक पेजला नावबार असणार, फुटर असणार, ठीक आहे ना. मग प्रत्येक वेळेस आपण राईट नाही करत बसणार, ठीक आहे ना. आपण एक फाईल बनवलं, त्या फाईलला काय करणार सिंपली इम्पोर्ट करणार. मग ह्याचे 3 पार्ट मध्ये करणार, पहिला पार्ट राहणार नावबार, दुसरा राहणार फुटर, आणि जे काय मेन पार्ट आहे मधला तो मेन पार्ट राहील, ठीक आहे ना. मग याला सेपरेशन करण्यासाठी आपण काय करू, सेपरेशन करण्यासाठी नावबार कुठे, नावबार इथं कॉन्टॅक्ट आहे लास्ट वर्ड, ठीक आहे ना. मग हा जो काही कॉन्टॅक्ट वर्ड आहे त्याला मी फाइंड करतो एकदा, कॉन्टॅक्ट, जो काही कॉन्टॅक्ट वर्ड आहे कुठे तो नावबारचा, इथे पण नाही, इथे पण नाही, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. कॉन्टॅक्ट हा राहिला कॉन्टॅक्ट, ठीक आहे ना, हा एक भेटलाय. मी इथे डॅश राईट करतो, डॅश राईट केल्यानंतर काय झालं कन्फर्म करतो की हाच कॉन्टॅक्ट वर्ड आहे, ठीक आहे ना. मग तोच हा कॉन्टॅक्ट वर्ड आहे, त्यासाठी मी काय करतो आता, जो ह्याच्या खालचा पार्ट आहे मग ह्याचा एंड बघतो, एंड कुठे इथे हेडरचा काय एंड आहे. मग जो इथूनचा वरचा पार्ट आहे ह्याला काय करतो मी सिंपली कॉपी करतो याला कंट्रोल एक्स केलं, आणि ह्यासाठी मी एक युजर मध्ये काय करतो, एक नावबारची फाईल बनवतो, नावबार डॉट ईजीएस फाईल बनवली, आणि जो काही आपण कॉपी कोड केला त्याला मी पेस्ट केला नावबारचा, ठीक आहे ना. आणि सेम मी काय करतो आता फुटरचा पण करणार,
मग कुठे आपला इंडेक्स डॉट ईजीएस मध्ये आलो मी, आणि फुटर कुठं नाही. ठीक आहे. आता जो काय आपण नवीन नाववरची फाईल बनवली, ती फाईल काय करणार, सिंपली जिथे लागते तिथे इम्पोर्ट करणार. इम्पोर्ट करण्यासाठी इन्क्लूड, ठीक आहे, ईजीएसचा सिंटॅक्स ओपन करायचा, डॅश इन्क्लूड, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये सांगायची कोणती फाईल आपल्याला इम्पोर्ट करायची. मग मला करायची नाववर डॉट ईजीएस, जो काही ईजीएसचा सिंटॅक्स आहे तो सिंपली मी क्लोज करून टाकतो, आणि आउटपुट यूजला काय पिपेट झालाय. ठीक आहे, हाय तो पेज आपला लोड झाला. ठीक आहे, मग आपण फुटरला पण सेपरेट करू. फुटरला सेपरेट करण्यासाठी फुटर कुठूनही स्टार्ट. ठीक आहे, फुटर, ठीक आहे, आपण अबाउट पेज मध्ये पण चेक करू एकदा. पुढे आपले टेम्पलेट इथे आहे, टेम्पलेट मध्ये मी काय करतो, अबाउट पेज, म्हणजे काय अबाउट पेज आहे, अबाउट पेज मध्ये फुटर कुठे आहे. ठीक आहे, फुटर आहे इथे. ठीक आहे, लास्ट पेज आहे ना. होम मध्ये पण ते, आणि फुटर अबाउट मध्ये पण ते लास्ट आहे. म्हणजे आपला फुटरचा पार्ट कुठून स्टार्ट होतोय, इन्स्पायरेशन पासून होतोय. मग याला मी कॉपी करतो इन्स्पायरेशनला, म्हणजे काय अबाउटची फाईल, अबाउटला फाईल आपण ओपन करू. ठीक आहे, जो काही कोड आहे आपला इन्स्पिरेशन फुटरचा, VS कोड मध्ये आलो, आणि फाइंड करतो. आणि जो इन्स्पिरेशनचा खालचा पार्ट आहे तो कुठला पार्ट आहे, फुटरचा आहे. म्हणजे सिंपली आपण काय करतो, जो खालचा पार्ट आहे त्याला कॉपी करतो मी सर्व सिलेक्ट करून, कंट्रोल एक्स, आणि युजर साईडला मी काय करणार आहे, फुटर फाईल बनवतो, फुटर डॉट ईजीएस, आणि जो काही आपण कॉपी कोड केला फुटरचा फुटरमध्ये टाकतो. मग इंडेक्स फाईल मध्ये आपण काय करणार, सिंपली जो फुटर लागतोय ईजीएसचा सिंटॅक्स ओपन इक्वल डॅश इन्क्लूड काय करणार आपण, फुटर डॉट ईजीएस, जो ईजीएसचा सिंटॅक्स आहे तो क्लिअर. चेक करू आपण, इथे आलो मी, आणि याला काय केलं मी, रिफ्रेश केलं. ठीक आहे, आपले नाहीये, हे आहे. ठीक आहे, आलाय फुटर, आलाय ना. ठीक आहे ना, नावबार आलाय, फुटर आलाय. मग नेक्स्ट काय आहे ते आता. ठीक आहे, अबाउट होम 1 आणि होम 2 आपल्याला गरज आहे घ्यायची. ठीक आहे, याची गरज नाही तर आपण हे रिमूव्ह करून टाकू. मग रिमूव्ह करण्यासाठी आपण कुठे जाणार, की नावबार मध्ये, आणि नावबार मध्ये मी आलो, नावबार मध्ये आपल्याला ते ज्याची गरज नाही त्याला आपण रिमूव्ह करू. नावबार मध्ये कशाची गरज नाही, होम आणि होम 2 ची गरज नाही. जे काय आपल्या होम 2 आणि होम आहे, जी काय लिस्ट आहे त्यालाच मी काय करतो, रिमूव्ह करतो. आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, त्याची URL आपण टाकू स्लॅश, म्हणजे कुठे जाणार, होम पेजला. ठीक आहे, आणि याला रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर झाले ओके. आता आयकॉन आहे, आयकॉनला पण आपण रिमूव्ह करू. मग नावबार मध्ये आलो, नावबार मध्ये याचा आयकॉन कोणता आहे, ठीक आहे हा, आणि हा जो आयकॉन आहे आयकॉनला पण आपण काय करू, रिमूव्ह करू. याला रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर कुठे आलो आपण, अबाउट होमला आलो. ठीक आहे, नावबार गेला. मग सेकंड कोणतं आहे, अबाउट. अबाउटला गेल्यानंतर काय येत आहे, अबाउट डॉट HTML. मग आपल्याला काय पाहिजे, की स्लॅश अबाउट पाहिजे. म्हणजे अबाउट आहे ते HTML रिमूव्ह करू, आणि इथे टाकू आपण स्लॅश टाकू. ठीक आहे, रिफ्रेश करू, अबाउटचं झालंय. ठीक आहे ना. मग जे काय आपल्याला अबाउटची URL आहे, अबाउटची URL बनवून घेऊ एकदा. कॉपी करतो मी, आणि जे काय आपला युजरचा राऊट आहे, राऊट मध्ये आलो, आणि एक URL बनवून घेतो. मग राउटर डॉट गेट राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये डबल कोड स्लॅश अबाउट, आणि कॉमा देऊन एक फंक्शन राईट करणार. आणि फंक्शन मध्ये सिंपली रिक्वेस्ट रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स आहे त्याला सिंपली आपण काय करू, रेंडर करू. आणि रेंडर काय करणार आपण, युजर साइड मधला अबाउट डॉट ईजीएस. ठीक आहे, आणि जी काही आपली ईजीएस फाईल आहे त्या ईजीएस फाईलला आपण कॉपी युजर साइड मध्ये बनवून घेऊ एकदा. त्याला क्लोज करतो, जी युजर फोल्डर आहे, युजर फोल्डर मध्ये अबाउट डॉट ईजीएस बनवतो. आणि अबाउट डॉट ईजीएस मध्ये आपण काय करणार, की जे अबाउटचं पेज आहे त्यातला कोड आणणार सगळं. मग अबाउटचं पेज आहे त्याला मी सिंपली करतो ओपन विथ VS कोड केलं. ठीक आहे, मग आपल्याला कोड कुठून लागतोय, की नावबार फुटर नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना, जे काय नावबार फुटर आहे ते आपण इम्पोर्ट करणार. मग जो काय मधला पार्ट आहे तो सिंपली आपण इम्पोर्ट करू. मग नावबारचा एंड कुठे, 180 म्हणजे 180. 180 पासून ते कुठं कॉपी करायचे आपल्याला,
ठीक आहे. अबाउटच्या पेजला येऊ आपण. आणि जे काही अबाउटचं पेज आहे कुठं लास्ट इन्स्पिरायझेशन याला मी सिंपली कॉपी करतो. अबाउट नाववरचा एंड किती 180 टू. ठीक आहे, याला मी कॉपी करतो, पेस्ट केलं. पुढे हा वर्ड, ठीक आहे, कॉपी नाही झाला. सिंपली याला कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर जे अबाउटचं पेज ओपन केलंय त्यात कंट्रोल एफ केल्यानंतर इन्स्पिरेशन. मग 180 टू आपण कुठं कॉपी करणार 376. मग 376 पासून ते मी 180 पर्यंत कॉपी करतो सर्व. त्याला कंट्रोल कॉपी केलं आणि जे काही आपलं अबाउटचं पेज आहे अबाउट पेज मध्ये पेस्ट करणार. मग पेस्ट करण्याआधी आपण काय करणार, जे काही आपलं नाव बार फुटर आहे त्याला इम्पोर्ट करून घेऊ. इन्क्लूड नावबार डॉट इजीएस आणि त्यानंतर नेक्स्ट कोणतं की फुटर. फुटरला पण आपण इम्पोर्ट करून घेऊ फुटर डॉट इजीएस. आणि ह्याच्यामध्ये काय राहणार, जो अबाउटचा कोड आणलाय तो सिंपली पेस्ट करू. ठीक आहे ना. मग आपण अबाउट पेजला जाऊ. पुढे ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर मी जर रिफ्रेश करतो, आलंय अबाउटचं पेज, नावबार आलाय, फुटर आलाय. ठीक आहे ना. अबाउटचं पेज झालं. मग नेक्स्ट पेज कोणतं आहे, शॉप आहे. आणि जे काही शॉप आहे शॉप मध्ये आपल्याला कोणतं स्लायडर लागत नाही, शॉप लिस्ट नाही. शॉप लिस्ट हे सगळे आपल्याला ऑप्शन लागतात, पण हे काय म्हणतात प्रो व्हर्जन आहे. आपल्याकडे प्रो व्हर्जन नाही. ठीक आहे, मग याची आपल्याला गरज नाही. मग हे आपण रिमूव्ह करू. रिमूव्ह करण्यासाठी कुठे जाणार आपण, नाव बार मध्ये. नाव बार मध्ये शॉप कुठे आहे, आणि शॉपची काय जी लिस्ट आहे ती मला लिस्टच नाही लागत. मग सगळी जी काही लिस्ट आहे ती लिस्टला रिमूव्ह करतो. आणि अँकर टॅग मध्ये आपण काय करणार, स्लॅश शॉप करणार. ठीक आहे, याला रिफ्रेश करू. आणि आयकॉनची पण करायला, आयकॉनला पण रिमूव्ह करू आपण. आयकॉन पण रिमूव्ह केलं. ठीक आहे, स्लॅश शॉप वर गेलो काय येत आहे, त्याची एक URL बनवायला लागेल. मग सिंपली काय करू, एक URL कुठे बनवणार, युजर राऊट मध्ये. युजर राऊट मध्ये आलो. राउटर डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश शॉप कोमा घेतला आणि एक फंक्शन राईट करतो. फंक्शन मध्ये एक राहील रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहील रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स असेल त्याला मी रेंडर करतो. आणि रेंडर कुठे करणार आपण, युजर स्लॅश शॉप डॉट इजीएस. जी काय आपली इजीएस फाईल आहे, इजीएस फाईल युजर मध्ये. ठीक आहे, आणि यामध्ये आपण इन्क्लूड करणार, काय इन्क्लूड करणार, पहिले नाव बार. ठीक आहे ना. शॉप मध्ये पण नाव बार आहे ना, त्यासाठी आपण शॉप नाव बारला पण इन्क्लूड करून घेऊ. त्यानंतर आहे फुटर. फुटरला पण सिंपली इम्पोर्ट करू. ठीक आहे, फुटर आलाय. याला मी रिप्लेस केलो. ठीक आहे, तो फॉर्मर आला. याला रिप्लेस केलं. रिप्लेस केल्यानंतर काय आलं, नाव बार आला आणि फुटर आला. मग जो काय मधला कॉन्टेंट आहे तो मधला कॉन्टेंट पण घेऊन येऊ. मग आपल्या डिझाईनच्या फोल्डर मध्ये आलो आणि कुठे शॉपचं पेज. ठीक आहे, याला आपण काय करू, ब्राउझर साईडला ओपन करतो. मग शॉपचं पेज आहे जे कुठून स्टार्ट आहे, शॉप पेज पासून, आणि एंड कुठे याचा इन्स्पिरेशन. सगळ्यात पेज मध्ये काय, सगळ्यात पेज मध्ये. ठीक आहे, गलत वर आहे फिर. ठीक आहे, तर आपण काय करू, जो काही इन्स्पिरेशन आहे त्याला मी काय करतो, शॉपच्या पेज मध्ये याला करू आपण शॉपच्या पेजला राईट क्लिक ओपन विथ VS कोड. राईट क्लिक ओपन विथ VS कोड. VS कोडला ओपन झाल्यानंतर मी कंट्रोल F करतो, इन्स्पिरेशन शोधतो. इन्स्पिरेशन कुठे आहे, किती आहे 1308. ठीक आहे, म्हणजे इथून जो वरचा पार्ट आहे तो शॉपचा आहे, ध्यानात ठेवा 1308. ठीक आहे, लक्षात ठेवा 1308. आणि स्टार्ट कुठे याचा, स्टार्ट आहे शॉप पेज म्हणून. ठीक आहे, सिंपल याला पण कंट्रोल F आणि V करतो. स्टार्ट कुठून आहे याचा 180 टू कुठं कॉपी करणार आपण, किती 1308. ठीक आहे, मग तिथून आपण सिलेक्ट करू सर्व 1308 पर्यंत.
ठीक आहे, जास्त आलो आपण खाली. ठीक आहे, 1308 पर्यंत काय करतो मी, कॉपी करतो आणि जे काय आपलं शॉपचं पेज आहे त्यामध्ये पेस्ट करून टाकतो. नाव बार फुटर इम्पोर्ट केलाय आणि पेस्ट केलं. चेक करू आपण. आणि याला मी काय करतो, रिफ्रेश करतो. पुढे आणतो. ठीक आहे ना, याला काय केलं मी, रिफ्रेश केलं, आले शॉपचं पेज आले. ठीक आहे ना. ठीक आहे, शॉपचं पेज पण आलंय, फुटर पण आलाय. आता नेक्स्ट पेज कोणतं, पेजेस. पेजेस मध्ये काय आहे, कमिंग सून, लॉग इन, स्टाईल आहे, थँक्यू आणि एरर. ठीक आहे ना. मग ह्या पेजची आपल्याला गरज नाही, आपण लॉग इन पेज बनवणार आहे, पण इथे आपण बनवणार नाही. लॉग इनचं काय वर आयकॉन दिलं. ठीक आहे ना. मग तिथे आपण बनवणार आहे सिंपली. मग आपल्याला जे काही पेजेस आहे, पेजेस म्हणजे काय, काय पेजेस म्हणजे, ठीक आहे, जे काय आहे पेजेस पेज आहे, आपल्याला ते पेजेस पेजच लागत नाहीये. ठीक आहे ना. मग जे काय आहे पेजेस पेज आपण याला काय करू, रिमूव्ह करून टाकू. सिंपली जाणार नाव बार मध्ये आणि इथे पेज कुठे, जो पेजचा पार्ट आहे तो पार्टच नाही लागत आपल्याला, मग त्याला रिमूव्ह करून टाकू. झालंय. यानंतर कोणतं आहे, ब्लॉग. ब्लॉग माहिती आहे सर्वांना. ठीक आहे, आपण डेमो घेतला याच्यावर, की ब्लॉग मध्ये व्हिडिओ राहतात, फोटो, त्याची इन्फॉर्मेशन थोडी युजरची. ठीक आहे. मग ते काय ब्लॉग पेज आहे, ब्लॉग पेजला आपण जो काय सब पार्ट आहे तो सब पार्ट लागत नाही, मग तो आपण सिंपली रिमूव्ह करून टाकू. जो लागत नाही तो रिमूव्ह करू. टुडे ब्लॉग्स, जो काय ब्लॉगची लिस्ट आहे ती लिस्ट नाही लागत, तो आयकॉन पण काढू आपण. म्हणजे काही जी URL आहे .html नाही की /ब्लॉग पाहिजे. मग आउटपुट पेजला जाऊ, ह्याला रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर गेलो मी ब्लॉग पेजवर आणि ब्लॉग पेजवर गेलो, काय आलंय त्याची सिंपली त्याची URL बनवून घेऊ आपण. कुठे बनवणार, युजर राऊट मध्ये. युजर राऊट मध्ये मग राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये /ब्लॉग, त्यानंतर एक कोमा घेऊन फंक्शन. फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहणार, रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स आहे त्याला मी रेंडर करतो. आणि रेंडर काय करणार आपण, युजर फोल्डर मधलं ब्लॉग आहे, ब्लॉग डॉट EJS. आणि जे काही EJS फाईल आहे ते EJS फाईल आपण क्रिएट करून घेऊ. कुठे, यूज मध्ये, युजर फोल्डरच्या आतमध्ये. आणि युजर फोल्डर आतमध्ये मी बनवली. आणि जे काय आपलं नावबार फुटर आहे त्याला इम्पोर्ट करू. इन्क्लूड, इन्क्लूड काय करणार, नावबार डॉट EJS कोमा देऊन आणि फुटर पण घेऊ आपण, फुटर. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं, जो ब्लॉग पेजचा मधला पार्ट आहे, मेन पार्ट, तो घेऊन यायचा. सिंपली आपण जर फोल्डर मध्ये डिझाईनच्या पुढे ब्लॉग, याला मी ओपन करतो ब्राउझर साईडला. ब्राउझर साईडला ओपन केल्यानंतर ह्याचा स्टार्ट कुठून आहे, ब्लॉग पेज पासून, आणि एंड कुठे याचा, इन्स्पिरेशन. ठीक आहे. आपण याला काय करतो मी, कॉपी, आणि जे काय आपलं ब्लॉग पेज आहे त्याला ओपन विथ VS कोड करतो. ओपन विथ VS केलं, Ctrl+F. जे काय आपलं इन्स्पिरेशन फाईल, ठीक आहे, टॅगच झाला का, त्याला मी पेस्ट करतो. किती नंबर लाईनला याचा एंड कुठे, याचा एंड कुठं रे, 386. ध्यानात ठेवा, 386 एंड आहे. आणि स्टार्ट कुठे याचा, ब्लॉक पेज. याला कंट्रोल केलं मी आणि याला Ctrl+F करतो, पेस्ट केलं. स्टार्ट कुठून आहे याचा, 180 टू 386. ठीक आहे. याला मी कॉपी करत घेतो, 386, आणि याला कॉपी केलं. जे काय आपलं ब्लॉगचं पेज आहे त्या ब्लॉगच्या पेज मध्ये पेस्ट केलं. इकडे आपण चेक करू जे आलंय का कन्फर्म. रिफ्रेश केलं, आलाय, नाव बरं आलाय. ठीक आहे. ठीक आहे, नाव बरं पण आलाय. जे काय मधलं कॉन्टेंट होतं ते पण आलंय. ठीक आहे. मग लास्ट राहिलं कोणतं, कॉन्टॅक्ट. ठीक आहे. मग कॉन्टॅक्ट मध्ये पण आपण चेंज करू. आता इथे काय आलंय, गेट कॉन्टॅक्ट डॉट HTML. आपल्याला काय आलं पाहिजे, मग स्लॅश आलं पाहिजे. त्यासाठी नाव बार मध्ये आलो आणि जे काय कॉन्टॅक्ट आहे कॉन्टॅक्टच्या पुढे मी स्लॅश ऍड करतो. आणि जे काही HTML आहे ते रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे ना. मग जे काय आपलं पेज आहे, राऊट आहे, त्याचा एक राऊट बनवू.
सिंपली त्याचा एक राऊट बनवू आपण. राऊट काय बनवणार, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश पुढे कॉन्टॅक्ट. ठीक आहे, याच्यावर जाऊ आपण आणि स्लॅश काय राहणार आपलं कॉन्टॅक्ट. त्याचा एक सिंपली राऊट बनवून घेऊ आपण. कोमा घेतला, एक फंक्शन राईट करतो आणि फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स. आणि रिस्पॉन्सला मी रेंडर करतो. रेंडर कोणतं पेज करणार आपण, युजर फोल्डर मधलं कॉन्टॅक्ट डॉट EGS. म्हणजे काय EGS ते कुठे बनवणार, युजर फोल्डरच्या आतमध्ये. युजर फोल्डर मध्ये आलो आणि त्यामध्ये बनवतो मी कॉन्टॅक्ट डॉट EGS. म्हणजे ह्यामध्ये एक तर नाव बार आणि दुसरं फुटर डॉट EGS आणि ह्याचा सिंटॅक्स क्लोज. आणि त्यानंतर मी फुटर पण राईट करतो, फुटर. ठीक आहे, कॉन्टॅक्ट पेजला जाऊ आपण आणि याला मी रिफ्रेश केलं. ठीक आहे, HTML आहे, याला रिफ्रेश करू आणि कॉन्टॅक्ट पेज आलाय, नाव बार फुटर आलाय. ठीक आहे ना. आता जे काय मधला कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट घेऊ. मग आपण जाऊ डिझाईनच्या फोल्डर मध्ये आणि डिझाईनच्या फोल्डर मध्ये आल्यानंतर कॉन्टॅक्टला ओपन करू ब्राउझर साईटला. ठीक आहे ना. मग याचा स्टार्ट कुठून आहे, कॉन्टॅक्ट अस पासून ते कुठं आहे, की हा मॅप आहे, इन्स्पिरेशन नाही आहे की मॅप आहे हा. ठीक आहे ना. सिंपली मग आपण कॉन्टॅक्ट पेज ह्याला मी करतो कॉपी. जे काय आपलं फोल्डर फाईल आहे त्याला मी करतो ओपन विथ VS कोड. ओपन विथ VS कोड केल्यानंतर स्टार्ट कुठून आहे याचा, 180 पासून ते मॅप पर्यंत. मग मॅप साठी आय फ्रेम यूज केला असेल तर मी आय फ्रेमने काय करतो सर्च करतो. जो काय इथून वरचा पार्ट आहे तो मॅपचा आहे. ठीक आहे, मग 279 टू 180 तर आपण कॉपी करून घेऊ सिंपल. त्याला कळलं कॉपी. आणि जे काय आपण कॉन्टॅक्ट पेज बनवलं होतं ते कॉन्टॅक्ट पेज मध्ये आपण काय करणार, सिंपली पेस्ट करून टाकणार. ठीक आहे, चेक करू आलंय कॉन्टॅक्ट पेज के लोड होते, झालंय कॉन्टॅक्ट पेज. ठीक आहे ना, मॅप वगैरे आलाय. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स इतर पॉईंट क्लिअर. ठीक आहे ना. त्यात काय आलंय, होम पेज आले, होम पेजला गेले, होम पेज येतंय, अबाउटला गेले, अबाउट पेज. आणि जे काही आपलं कोणतं शॉप पेज, शॉप पेजला आले, शॉप पेज ओपन होतंय, ब्लॉग आहे ते कॉन्टॅक्ट ओपन होतंय. ठीक आहे ना. आता यातलं रिमूव्ह काय करायचं, जे कॉन्टेंट लागत नाही ते काय करू आपण, पण आपलं एक पॉइंट राहिला की जे आपण पेज बनवले पेजला काय झाले. ठीक आहे, आपण सर्व पेज चेक करू. मी याला इन्सेप्ट करतो. इन्सेप्ट केल्यानंतर काय येतंय, ठीक आहे, आणि कन्सोल ओपन करतो. आता यामध्ये फाईल मध्ये एरर काय आहे, ठीक आहे, अलर्ट आहे हा. मग अबाउट पेज मध्ये, अबाउटच्या पेज मध्ये अलर्ट आहे फक्त. शॉपच्या पेज मध्ये काय आहे, अडचण नाही काही. ठीक आहे, मोबाईल मेटा वगैरे वगैरे. डिस्क्रिप्शन इथे पण नाही काही, कॉन्टॅक्ट मध्ये पण नाही. ठीक आहे, मग जे काय आपण फाईल लोड केल्यात, इमेज अपलोड केल्यात त्याला काय करू आपण. ठीक आहे, आता ब्लॉग लागत नाही, याला सगळं क्लिअर करतो एकदा. मग जे आपण अबाउट पेज बनवले, अबाउट पेज मध्ये जेवढ्या इमेज राहतील इमेजला काय करू आपण स्लॅश देऊया. इथे सिंपली मी याला करतो कंट्रोल D. जेवढे काही इमेज आहे त्या इमेजला मी काय करतो स्लॅश देतो पुढे. ठीक आहे, हा पण झाला सॉल्व. अबाउट, अबाउट नंतर शॉप पेज. शॉप पेज मध्ये बघू आपण जेवढ्या काही इमेज असतील इमेजच्या पुढे काही ना आपण स्लॅश देणार. कंट्रोल D केलं आणि पुढे एक नुसता स्लॅश ऍड केला. शॉपचं झालंय. अजून कॉन्टॅक्ट मध्ये बघू आपण इमेज आहेत काही ते. ठीक आहे, ठीक आहे, आता इमेज नाहीये. ब्लॉग मध्ये, ब्लॉग्स पेज मध्ये पण चेक करू आपण. ठीक आहे, इमेज आहेत, त्याला मी करतो कंट्रोल D आणि पुढे फक्त स्लॅश ऍड करणार. ठीक आहे ना. आता हा अलर्ट कशाचा आहे, ठीक आहे, अलर्ट चेक करू आपण पहिलं होम पेज पासून. इंडेक्स फाईल मध्ये आलो आपण. इंडेक्स फाईल मध्ये स्लॅश द्यायचा बाकी आहे का, इमेज आहे का. ठीक आहे, इथे एक इमेज आहे दिसते.
स्टाईल मधून ऍड केलेली. ठीक आहे. मग इमेज आपण जिथे हे इमेज असेल तिथे पण आपण काय करू, स्लॅश ऍड करू. ठीक आहे. बाकीचे पण सिलेक्ट होतात. इथे 2 जागेवर इथे पण आपण एक स्लॅश ऍड करू, इथे एक ऍड करतो. ठीक आहे. म्हणजे जिथे इमेज आहे तिथे आपण काय करतो, स्लॅश ऍड करतो. ठीक आहे. ह्या फाईल मध्ये आहे का, ठीक आहे इथे पण, इथे सिंपली आपण ह्याला पण स्लॅश देणार. अजून अबाउटचं आलंय, शॉप पेज चेक करू, शॉप पेज मध्ये आहे का, ठीक आहे इथे पण आहे. जी काही इमेज आहे, इमेज जिथून लोड झाला तिथे फक्त आपण स्लॅश ऍड करतो. त्याला ब्लॉक पेज मध्ये पण आपण चेक करू. ठीक आहे. ते ऍड केले कॉन्टॅक्ट मध्ये, कॉन्टॅक्ट मध्ये पण चेक करू. ठीक आहे. इथे पण आहे बॅकग्राऊंड इमेज म्हणून, सिंपली काय करणार आपण, स्लॅश ऍड करणार. ठीक आहे ना. याने काही जो अलर्ट होता तो अलर्ट जायला गेला. ठीक आहे. पेज आले सर्व. ठीक आहे ना. इथं क्लिअर सर्वांचं. मग इथे आपण अजून काय रिमूव्ह करणार, काय रिमूव्ह करायचं अजून, रिमूव्ह करायसारखं आहे का काही, हे करायचं रिमूव्ह, फ्री शॉपिंग $200. ठीक आहे ना. हे $200 म्हणजे काय, $200 किती होतं, किती किती होतात, 19,000 का 16,000 होतात, 16,000 होतात. ठीक आहे. मग जो काय हा पार्ट आहे, आपण हा पार्ट काय करू, रिमूव्ह करू. मग रिमूव्ह करण्यासाठी कुठे हा पार्ट, जो काय इंडेक्स फाईल आहे, इंडेक्स फाईल मध्ये आलो आणि कंट्रोल एफ करतो. कंट्रोल एफ केल्यानंतर जो काय पार्ट, ठीक आहे, इंडेक्स फाईल मध्ये येतोय का आपण, ठीक आहे, तो पार्ट इंडेक्स मध्ये नसेल, तो नाव बार मध्ये असेल. ठीक आहे. मग नाव बार मध्ये जाऊ आपण, आणि नाव बार मध्ये मी करतो सिंपली कंट्रोल एफ आणि व्ही करतो. ठीक आहे. हा पार्ट आपण काय करणार, ठीक आहे, मी ह्याला रिमूव्ह करतो आणि ह्याला केलं रिफ्रेश, गेलाय पार्ट, पण हे कॉन्टेंट हलतात. ठीक आहे ना. कॉन्टेंट हलतात बोललो आपण काय करू, की तो ड्यू नाही मी रिमूव्ह करू, फक्त हा पी टॅग काय करतो, रिमूव्ह करतो. याला करतो सिंपली रिफ्रेश. ठीक आहे. ओके, ओके ना. आता अबाउट झाले, कॉन्टॅक्ट, शॉप आणि ब्लॉग झाले, कॉन्टॅक्ट झाले. ठीक आहे. आले सर्व पेज. अजून काय रिमूव्ह करायचं, हा नंबर. ठीक आहे. नंबर आपण डायनॅमिकली बनवणार, की तो आपल्याला डायनॅमिकली काय करता आला पाहिजे, मॅनेज करता आला पाहिजे. नंबर, इमेज, ऍड्रेस वगैरे असेल खाली, इमेज आहे, हा ईमेल आहे, नंबर, ह्या लिंक आपण काय करणार आहे, डायनॅमिकली हँडल करणार. ठीक आहे. अजून काय आहे का रिमूव्ह करण्यासारखं, काय नाही, बस. ओके. पॉईंट क्लिअर, एवढा ट्राय करता, एवढं करून घेतो, एवढं ऍडमिनचं बी करून घ्यायचं. काय करतात, बस एवढं करतात. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स एवढं करतात.